हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही जाणार आहे सर्कस बघायला. दिघी एरियामध्ये गेल्या 15-20 दिवसापासून गोल्डन सर्कस आली आहे, तर ती सर्कस आम्ही बघायला जाणार आहे. तर तुम्हाला पण मी दाखवते की त्या सर्कसमध्ये कोणते कोणते नवीन नवीन खेळ दाखवत आहेत ते. आणि त्याच्या आधी आम्ही डिनर करून जाणार आहे, म्हणजे रात्रीच्या शोला. सो मी डिनरला बनवणार आहे आज बटाट्याचे पराठे. तर मी त्याची क्विक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तर चला मग बघूया. अगदी काठापर्यंत स्टफिंग असलेला, क्रंची आणि एकदम धाब्यावर मिळतो तसा आलू पराठा कसा बनवायचा? चला तर मग बघूया. बटाट्याचा पराठा बनवण्यासाठी 5 ते 6 बटाटे घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आणि कुकरला लावून 2 शिट्ट्या करून घेतल्या त्याच्या. त्यानंतर 2 कप गव्हाचं पीठ, 2 चम्मच बेसन पीठ, 1 टीस्पून ओवा घेतला आणि त्याला हातावरती क्रश करून टाकलं. नंतर 1 टीस्पून सॉल्ट, थोडंसं कमी 1 टीस्पूनला. हे छान एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 स्पून साजूक तूप घालायचं आणि ते पूर्ण पिठाला छान चोळून घ्यायचं. याच्याने पराठा खस्ता होतो, असा मऊ पडत नाही. ते म्हणतात ना, सॉगी नाही होत त्याच्याने, असं क्रिस्पी राहतो. चपातीचं कणिक जसं भिजवतो तशाप्रमाणेच हे भिजवून घ्यायचं. थोडंसं पाणी ॲड करून. मला 1 ग्लास पूर्ण पाणी लागलं होतं हे पूर्ण भिजवण्यासाठी. असा सॉफ्ट डो करायचा त्याचा. थोडंसं ऑइल त्याला ग्रीस करून नंतर छान अजून एकदा मळून घ्यायचं. हा पिठाचा गोळा 10-15 मिनिटं ठेवून द्यायचा. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. हे सगळे मसाले आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यात आहे लाल मिरची पावडर, हळद, जिरे पावडर, धने पावडर, त्याच्यानंतर सुहाणाचा मसाला, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग आणि आमचूर पावडर. हे सगळं बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि बटाटा त्याचा कद्दूकस करून घ्यायचा बारीक. तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मग जे बटाट्याचं मॅशर असतं ना, त्याच्याने मॅश करून घ्यायचे बटाटे पूर्ण. हे सगळे मसाले ॲड करायचे आणि परत एकदा मॅश करून घ्यायचं. आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही जेव्हा बटाटे उकडायला टाकतात ना, तर त्याच्यात अगदी कमी पाणी टाका, म्हणजे अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी. जे वाफेवरती बटाटे छान शिजतात ना, ते असे मोकळे राहतात. जर जास्त पाणी टाकलं तर ते असे पूर्ण गाळ होतात त्याच्यामध्ये. म्हणून मग छान पराठाची स्टफिंग मध्ये राहत नाही, ती जास्त बाहेर येते. म्हणून थोडे बटाटे कमी म्हणजे पाण्यातच शिजवायचे, उकडवायचे. असा छान त्याचा एकजीव व्हायला हवा. पर्यंत कणिक छान मुरते. नंतर एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा, तो लाटायचा. त्याच्यामध्ये थोडंसं जेवढं हवं आहे आपल्याला, जेवढं स्टफिंग, म्हणजे भरपूरच स्टफिंग टाकायचं. आणि आपण मोदक जसं करतो ना, तसं मोदक सारखी पारी पूर्ण वरतीपर्यंत हे करून घ्यायचं आणि त्याचा वरचा पार्ट काढून टाकायचा आणि ते दाबून घ्यायचं आणि गोल आपलं लाटून घ्यायचं. बारीक मीडियम साईजचं, तुम्हाला जसं आवडत असेल तसं. मी जशी चपाती लाटतो आपण त्याच्याप्रमाणे लाटून घेते. तवा गरम करायचा, त्याच्यावरती आधी काही तूप वगैरे टाकायचं नाही. मीडियम फ्लेमवरती टाकायचा पराठा आणि थोड्या वेळाने त्याच्यावरती तूप लावायचं. तूप लावून त्याला एकदा टर्न करायचं आणि मग फ्लेम फुल करायची. पलटल्यानंतर पण छान मस्त तूप लावून घ्यायचं.
दही सोबत तर खूप छान लागतं. दही नव्हतं तर मग आम्ही सॉस सोबत खाल्लं. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्यांचं लोणचं केलेलं होतं. मिरचीचं लोणचं, आपलं आंब्याचं लोणचं होतं, कैरीचं लोणचं. त्याच्यासोबत पण एकदम छान लागतं आणि हे पटकन आम्ही फिनिश केलं मस्त. एन्जॉय केलं हे आणि त्याच्यानंतर आम्ही तयारी केली सर्कसला जाण्यासाठी फास्ट एकदम. As I said, today I visited a circus, the Great Golden Circus, and honestly, it felt like stepping back into the childhood. आणि जेव्हा लहानपणी आपण म्हणजे सर्कस म्हटलं की एक्साइटमेंट नेक्स्ट लेवलवरती असायची. तिकीट घेऊन मध्ये जायचं, ते थ्रिल, लाईट, म्युझिक आणि तेव्हा तर ॲनिमल्स पण होते. एव्हरीथिंग फेल्ट लाईक मॅजिकल. आणि आज पण तिथे आर्टिस्ट सेम एनर्जीने परफॉर्म करत होते. मॅजिक शो होता, स्टंट्स होते, बॅलन्सिंग ॲक्ट्स होते. सगळं खूप काही छान होतं. यू कॅन ॲक्च्युअली सी द हार्डवर्क बिहाइंड एव्हरी परफॉर्मन्स. पण एक गोष्ट खूप म्हणायला लागली, म्हणजे दे हॅड अरेंज्ड अराउंड 300 सीट्स, पण हार्डली 40 लोक होते फक्त तिथे बसलेले. अँड इट फेल्ट रिली सॅड. आय मीन, कारण ते 40 लोकांसाठी सुद्धा ते तितक्याच पॅशनने परफॉर्म करत होते. काही गोष्टी म्हणजे आपल्याला कळत नाही, पण आपण या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या लाईफमधून हरवत चाललोय. पहिले कसं की म्हणजे सर्कस वॉज अन इमोशन. आता सगळं डिजिटल झालंय, एंटरटेनमेंट पूर्ण चेंज झालाय. पण हे आर्टिस्ट अजून पण त्याच म्हणजे डेडिकेशनने काम करतात. म्हणून एक छोटी रिक्वेस्ट आहे की तुमच्या एरियामध्ये कधी पण सर्कस आली ना, तर प्लीज एकदा नक्की व्हिजिट करा. ॲटलिस्ट त्यांच्या म्हणजे अर्निंगसाठी नाही, पण त्यांची जी कला आहे, त्यांचं जे पॅशन आहे, त्याच्यासाठी नक्की एकदा व्हिजिट करा. आणि ह्या गोष्टी ना जीवनात एकदा हरवल्या की मग त्या परत मिळत नाही. सो एक्सपिरियन्स करा नक्की.
I hope you watch entire show without skipping. Thanks for watching the video, and do like, share and subscribe to my YouTube channel, and stay tuned for more such videos. Thank you everyone.